चला नाश्ता झाला. पोरगा आला का नाही? नाही, येईल आता. आलाच. काय हो, कुठे निघाला? आला का? हो. ते हॉटेलवर गेलता का? हो. कोणत्या? दोन्ही तिन्ही हॉटेल व्यवस्थित चाललंय? एकदम छान, मस्त. कामगार वगैरे सगळे व्यवस्थित आहेत ना? हो. पण तुम्ही कुठे निघाले? आम्ही जरा तुझ्यासाठी एक पोरगी पाहून येतो. मित्राची मुलगी आहे. बर. कुठं? अरे माझ्या मित्राची मुलगी आहे. जरा येतो जाऊन जरा. हो. अरे जरा ते खानदानी लोक आहेत. पोरगी बी चांगली आहे. बरं बरं, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, पोरगी नोकरीला आहे पुण्याला, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. बघू विचारून तिला. मित्राला बी विचारतो. टेन्शन घेऊ नको, आम्ही बघून येतो. अहो पप्पा, पण तुम्हाला असं थोडंसं डोकं आहे की नाही म्हणून तेच कळत नाही. अहो म्हणजे आता आपण बिझनेसवाले आणि ती नोकरीवाली, कसं जुळणार बरं? आणि मी तिच्याशी लग्न जरी केलं आणि ती पोरगी तिकडं पुण्याला राहिली, कसं जमणार आहे? तू थांब, मी बराबर करतो. हे बघ, आपण तिला थोडीच नोकरी करून देणार आहे. आपल्याला काही कमी आहे का सांग बरं? आपण शेतकरीच आहेत का नाही? हां आहे. पण आपल्याकडे काही कमी आहे का? 2-4 हॉटेल आहेत का नाही? हॉटेल बी कसे चालते? चांगले चालते. मुकम काळजी करतो. तिला नोकरी सोडून द्यायला ना आपण. अरे सगळं हळूहळू सगळंच ठीक आहे. तू बिलकुल टेन्शन घेऊ. हे बघ, आम्हाला दोघाला तर ती मुलगी आवडली. करायची काय तर तीच पोरगी करायची. साई मस्त पोरगी आहे बघ, दिसायला पण बेस्ट आहे. आम्ही दोघांनी पण बघितलेली. पण नक्की नीट होईल ना? ती नोकरी सोडेल ना नक्की? अरे सोडेल बाबा, मी आहे ना. तू मग काळजी करतो. अरे तू नुसतं पोरीला पाहिलं ना, तू सुद्धा म्हणते पप्पा काय हरकत नाही बरं ठीक आहे, या जाऊन तुम्हाला योग्य वाटेल ते करा. बर, आम्ही जाऊन येतो. तोपर्यंत तुझं काय जेवण वगैरे करून घे. मी तो निघणार आहे हॉटेलवर परत. हा, आणि फोन कर मला तिथे गेल्यावर परत. ठीक आहे. चल येऊ. हो चालेल. आणि जेवून जा बाळा. हा हो चालेल. चला चला, उशीर तुला कधी जायचं? जाईल थोड्या वेळाने. मी तू आता येणार नाही परत? नाही येईल, पण मग थोडं लेट. लग्न करून टाक राव तू. आता लय वायता वडी व्हायला लागली माझ्या डोक्याला. तिकडे नोकरी करती, मी इकडे एकटाच. इथं ही सगळी वांदे झालीत. काय करावं तीच कळत नाही. तो किडा एक सारा दुनियाचा. माझ्या लग्नाचं आणि तुमचं वांद्याचा काय संबंध? अरे पण तू लग्न केलं म्हणजे मी निवांत होईन. मग करू की लग्न? कुठं म्हातारी होत चालले मी? अरे मित्र आहे मा. अरे राम राम मित्रा. लय लांब येणं केलंय. राम 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 राम. तू लय बिझी झालं. बस 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 पूजा. बसा आता. नमस्कार नमस्कार. बसा बसा ना. तू लय लांब येणं केलं. अरे आलो होतो, चला म्हणलं मित्राला भेटू. त्याशी म्हणलं तू हॉटेलवर काय दिसला नाही मला, मग मी आलो निघून. अरे आता घरी यायचं तर घरी काय, तू अजून घर मी बघितलंच नाही. अरे मग इकडे एकदा घरी. मग गावातच राहतो आता जवळ जवळ. मी आलो निकडे राहायला गावाकडे. इकडे सरकन काका. आता 2 महिने झाले. 2 महिने झाले? हा. अरे बापरे, आम्हाला कळलं सुद्धा नाही राहतो. असं कसं? नाही आता गावाकडे बांधलंय ना. बांधलंय मग कमीत कमी. आज यायचे गावाकडे. अरे निरोप तर धाडायचा ना. ते आज यायचं निरूप. तू भेटच नाही तर काय करणार आहे? मग फोन नाही का तुला वाटलं मी तिकडे औरंगाबाद राहतोय? बस सगळे ठीक आहे. नाही आता सध्या औरंगाबादच आहे. पण आता उद्याच्याला येणार आहे गावाकडे राहायला. येणार नाही. ते डबड काय साठी घेतलं त्यांनी तर कळवायचं ना कमीत कमी. पण मी म्हणलं काय आता काहीतरी गाठ होईल. हे आल त्या सुट्टीवर. म्हणलं आता हिचं आहे आजच्या दिवस. तर म्हणलं आज कुणीला गावातला बंगला दाखवू आणि येऊ. आता आमचं तसं बारीकच आहे. आता तुमचं जरा बरं आहे. अरे आता कसं आहे, देवाच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित चाललंय. बघ काय चाललंय बाकी मग? काय नाही, चला येईल म्हणलं जरा मित्राकडे जाऊ. फोन नाही काय नाही अचानक. अरे म्हणलं चला अचानक आपल्या मित्राला भेटू. बरं झालं, जाऊ दे. बरं झालं. बेतच केलेला तुमच्याकडे यायचं बघा. बाकी सगळे ठीक आहेत ना घरी? एकदम ओके. घरी कोण आहे आता? आम्ही दोघच. होय. दोघच असता का? आणि मंडळी कुठे गेली? वारलेलं तुला माहित नाही. 2 वर्ष आले त्या गोष्टी. सॉरी. नाही सॉरी, मी 2 वर्ष आले त्या गोष्टीला. बरं, तू बरी आहेस ना बाळा? हो. बाकी काम बिम कसं चालू आहे? सगळं व्यवस्थित. शिक्षण पाणी सगळं ठीक आहे ना? नाही नोकरीला नोकरी लागली आता मला. कुठे असते ती? पुण्याला. काय करते बेटा तू? सॉफ्टवेअर इंजिनियर. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे का? वा वा वा, छान छान छान. राहायला कुठं? पुण्याच राहती सध्या. आता येऊन जाऊन करते कधी मध्ये. 8 दिवस झाले. सुट्टी बिट्टी आली का मग येते गावाकडे. तिथं काय फ्लॅट बिट घेतला काही? नाही बाबा, आपली नाही. फ्लॅट. तुम्ही 2-4 पोळी. आता तिथे नोकरी लागली तिला. ₹1,00,000 पगार मिळतोय कस तरी. वा, वा. आता घराचं काम तिच्याच जीवावर चाललेलं आहे. काय माझ्याकडे पैसे आहेत का? काय बोलतो? इथं काय शेतीतून पैसे आहेत काय मला? नाव कमी वाढत तुझ्या पोरी. काय मग आता पैसे एवढे पैसे कुठून आणणार आहे? तिने आता वर्षभर पैसे नाही तेवढे कमावले, तेवढे मला दिले, तेव्हा ती घराचं बांधकाम चालू केलं. चांगलं शिकवलं रे बाबा एवढे पोरीला. पैसे यायला काय सोपं आहे का आपल्याकडे? चांगलं शिकलं रे बाबा पोरीला. बरं काय म्हणतो बाकी?
काय नाही म्हणलं आमचा सहज रात्री विषय निघाला दोघाचा. हो म्हणलं माझा मित्र आहे भाऊ, चल त्याला पोरगी आहे पाहू, म्हणलं आपल्याला एक मुलगा आहे मुलासाठी, म्हणलं चला मित्राला पाहू मागणी घालून मुलीसाठी, म्हणून आलो होतो. म्हणलं चला पोरीचं पान होईल. नाही, काय हरकत नाही. तसं काय तुम्हाला नाही म्हणायचं किंवा हा म्हणायचं काही. आणि पोरीबद्दल पण आम्ही आहे ना जे ऐकलंय चांगलंच ऐकलंय, चांगली गुणी पोरगी आहे. हो आणि संस्कार पण चांगले आहेत नाही का, म्हणजे पुण्याला राहून पण बघा व्यवस्थित राहते बघा. तिला पूजा तो काय म्हणणे मला सांग यांना, म्हणजे मग मला बोलता येईल तसं लय चांगलं आहे माझ्या मित्राचं. तुमचा मुलगा काय करतो? नोकरीला आहे का? आणि तुम्हाला सांगते, शेतकरी जर असाल ना तर मला लग्न नाही करायचं. मला आहे ना शहरात राहायचंय, गावात नाही. आणि कसं आहे ना, पप्पांनी मला बोलवलं होतं म्हणून मी इथं आले. मला आहे ना मुळात इथं खेड्यात करमतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलगा पण तसं दिसायला चांगला पाहिजे, एकदम हिरो सारखा, म्हणजे मला शोभला पाहिजे तसा, मग मी लग्न करीन. आणि तसं पण काकू तुम्ही आताच म्हटल्या की तुमचा मुलगा शेतकरी आहे, मग तर जमणारच नाही. मग पप्पा बोला तुम्ही, काय बोलायचंय ते येते मी. असं काय बोलते बाबा वाटून तू? काय बोलते म्हणजे बोला. तू माणसं बिनसं बघ ना जरा, असं डायरेक्टच बोलायला लागली. कोणची पद्धत आहे तर? आता डायरेक्ट नाही बोलणार तर कसं बोलणार पप्पा? मी जे माझ्या मनात होतं मी तेच बोलले त्यांना. अरे पण जरा काय हे अशी पद्धत असते शिकलेल्या पोरींच आहे ना, लय अवघड आहे. येड्या डोक्याची गणना झाली. जातो इथून. बोला तुम्हीच. हा बघू तुम्ही काय करायचं. काय मित्रा, अरे काय मुलीला काही शिकवलं वगैरे नाही? असं वळण आहे तिला मोठ्या धाटींची कसं बोलायचं ते? ठीक आहे, तुझी मुलगी नोकरीला आहे म्हणून ठीक आहे बाबा, म्हणून घरी आलेल्या पाहुण्याची अशी इज्जत घ्यायची का? आपलं चुकलं आपण यांच्या दारात आलो. मग काय तिला बोलायचं भान तरी आहे का? ठीक आहे, आज तुझी मुलगी आहे म्हणून ऐकून घेतलं, हा नाही तर नसतं ऐकून घेतलं. येतो आम्ही. आणि हा मित्रा लक्ष ठेव जरा, मुलीला जरा नीट वळण लावा. मोठ्यांशी कसं बोलायचं ते. आम्ही शेतकरी आहे म्हणजे काय? कसं आहे ना, ती मुलीची चुकी नाहीये ना, तिची आई गेली म्हणून तर तिला वळण नाही राहिलं म्हणून तर अशी बोलू राहिली ती. आणि सध्या नोकरीवाल्या मुलींना एवढी घमिंड आली आहे ना की स्वतःला काय समजतात काय माहितीये. ₹1,00,000 पगार घेते म्हणजे काय लय मोठी झाली काय? काही बोलणार. हो आपल्या हॉटेलच्या वेटरचं ₹1,00,000 पगार आहे हा, आणि ही ₹1,00,000 बात आपल्याला सांगायला लागले. हा ना, आपल्याकडे किती पोरं आहेत का? आम्हाला लाख रुपये पगार देतो सगळ्याला आणि हे लाखाच्या बाता करते. बघा तर चुकलं साहेब, चुकलं. काय करणार आहे, पुरीच्या पुढे मला जाता येत नाही अशी परिस्थिती. हो आहे, पण तुम्ही चांगलं वळण लावायला पाहिजे. आता काय माझ्याकडे जर राहिलीच नाही, ती बाहेर शिकली, बाहेरच नोकरी लागली. काय मला वाटलं होतं ती माझ्या आहे दाखात, आता नाही म्हणलं, आता काय करता येणार. तरी पण मी बोलतो, तुम्ही थोडस माझ्यासोबत प्रयत्न करा. हे बघा, मी बोलतो तसं. आम्ही शेतकरी जरी असलो तरी आमच्याकडे काय पैसे तुझ्याकडे काय कमी नाही मला माहित नाही होतं. मला सांगण्यात मला सांगायचं कधी, तुझ्याकडे सगळं काय भरपूर. मी बोलत तू आणि ते हिरो सारखं पाहिजे हे काय बोलणं आहे का त्यांचं? हिरो तिला काय माहिती, तिने बघितलेलंच नाही काय इथं. काय जेव्हा ती तिच्या नजरेने बघन ना मग बघू. आणि काय शेतकरी नको मला हिरो पाहिजेत म्हणजे आता ही काय, हिला काय कुठला मोठा आणायचा काय? सध्या लोकांची नुसती मन झाली का शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी दिली का वाटोळ होते. पण लोकांना ही माहित नाही आज सगळ्यात मोठा शेतकरी झालाय काय ते नोकरीवाल्या डाबड्यांमध्ये. अरे मित्रा, तू घरी येऊन बघ माझ्याकडे, कांद्याच्या 10 चाळे भरलेले आहेत. हो ते तर जाऊ दे, हॉटेल 40 पोरं कामाला आहेत माझ्याकडे. हो आहे तर मला त्या पोरांना पगार किती जातो माहितीये का? मग काय तर त्यांचा ₹1,00,000 पगार वाटत तुम्ही महिन्याला 40 पोरांचा, तर हिचा ₹1,00,000 पगाराच्या पुढे घेऊन मग आणि हे काय आम्हाला सांगितले ₹1,00,000. तेच तिला सांगा आणि शिकवा. मी बोलतो तीच संग. मित्र विनंती आहे भाऊ, शेतकऱ्याला काही कमी समजू नाही, नका नाही, भाऊ नाही. तुम्ही. हो आता मी शेतकरी, मी कसं कमी समजेन स्वतः. मग आता जाती शिकले, त्यांना काय आकली नाही तर त्याच्यामुळे त्यांचा काही विषय नाही. मी येतो तुझी गाठ घ्या. बर चल येऊ का मित्र? हा? कळव मला काय असेल ते. ये. हा फोन बिन करीत जा जरा अजून मधून. आल्यावर फोन हा आलं ना पहिले गाठ घ्यायला तुझी. नुसतं ते फोन घेतला त्याचा जरा करा उपयोग काय. नाही नाही येतो मी 100% येतो. चल येऊ का मग? हो हो. पूजा, ए पूजा काय इकडे. काय हो? एवढी शिकली एवढी मोठी झाली का तू? काय झालं? तुला याच्याकरता मी शहरात पाठवलं होतं का? अरे वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करते, तुला काय अक्कल आहे का नाही? तुला माहिती तो माणूस आलेला कोण होता? तुझ्यासारखे 56 नोकरी आले त्याची झाडू मारित येत. तू अख्खी इज्जत घातली माहिती. आणि तू आहे ना तुझ्या मनाच्या एखादा भिकारी नवरा कर, जा इथून माझ्या डोळ्यासमोरून. अहो पप्पा, आज मला आहे ना तुला मुलगी म्हणायची सगळ्यात लाज वाटते. मी तुला शिकवलं झक मारली माई.
पप्पा मला सगळं कळतंय. मी कोणत्या आयऱ्या गैऱ्या पोराशी लग्न करणार नाही. आणि तुम्हाला सांगते मी तेवढी सुज्ञ झालेली आहे. आणि मला कोणासोबत लग्न करायचंय कोणासोबत राहायचंय ते माझं मला कळतं चांगलं. आणि पप्पा तुम्हाला 10 वेळा म्हटले मला खेड्यातल्या पोरासोबत लग्न नाही करायचं, मला शहरातल्या पोरासोबतच लग्न करायचंय. आमचं चुकलं, झक मारली, लाडाने तुला मोठं केलं, शिकवलं, नोकरीला लावलं. लाज नाही वाटत बापाला तुला हे सांगायला? काय कमी केलं का तुला मी आतापर्यंत? स्वतःचं मन मारून राहिलो. दुसरं लग्न केलं असतं ना अशी बोंबलत तुला हाकून दिली असते त्या आईने. माहितीये का? झक मारली म्या, माझं आयुष्य पणाला लावून तुला शिकवलं, नोकरी लावली. याच्या पलीकडे काय करायला पाहिजे तू? त्याच बापाची तू इज्जत घ्यायला निघाली आज. पण एक विसरू नको, बाप बापच असतो. तुला लहानाची मोठी केली, शिकवलं, नोकरी लावलं. तुझ्या मनाला वाटन ते कर आणि आजपासून तिकडेच राहा, परत माघारी यायचं नाही. अहो पप्पा काय बोलताय तुम्ही? मी कुठे जाऊ मग? अरे मग तू चांगल्या माणसापुढे अपमान केला याचं काय? तू कमीत कमी विचार करायचा, काय गोष्टी बोलायच्या. मला म्हणायचं ना पप्पा तुम्ही इकडे या, बाजूला या, आपण बाजूला बोलू. तू डायरेक्ट त्याच्या पुढे म्हणते तुमचा नवरा, तुमचं पोरग जर नोकरीला असलं तर मला लग्न करायचं, आणि तुमचा पोरग जर शेतकरी असलं तर मी लग्न नाही करणार. का तुम्ही ते शेतकऱ्याला नाव ठेवता? तुला त्या शेतीने आज एवढ्या मोठ्या पदावर नेऊन बसवले ना. हा, थोडीफार तरी अक्कल पाहिजे होती ना बोलायच्या अगोदर. काय तुला बोल, तू शिकली सवारली, तुला याचं तरी डोकं पाहिजे ना. तुझी चुकी नाही ती. तुला गाव दाखवलं नाही ना, आज तुला मी सगळं गाव दाखवतो. एकदा गावात हिंड, गावातल्या लोकांच्या गाठी घे, गोरगरिबांकडे जा, शेतकऱ्यांकडे जा, आणि मग तुला कळन. तुला फक्त एकच काम झालं, 1ली ते 5वी इथं शिकली, 5वी ते 10वी कॉलेजला बाहेर शिकली, आणि 10वी ते इंजिनिअरिंग बाहेर केलं, आणि तशीच नोकरी लागली. हेच मला दुर्दैव झालं का तुला कधी गावात दाखवलं नाही. कोणच्या माणसानं काय बोलायचं तुला आतापर्यंत कळालंच नाही. आणि दुसरी गोष्ट, आईची मायात नव्हती. आईने काय 4 गोष्टी शिकवत, बापाचं कधी ऐकलं नाही. मला एवढे पैसे पाहिजे घे, मला आमकं घ्यायचं घे, मला तमकं घ्यायचंय घे, मला शिकायचंय. मला वाटत नव्हतं का तुला शिकून काय केलं म्या? एवढे मोठे पैसे खर्च केले, काय उपयोग झाला त्याचा? आज त्या मित्र पुढे माझी सगळी इज्जत गेली. त्याची बायको उद्याच्याला काय म्हणन? स्वतःची पोरगी नीटनाटकी बोलत नाही माणसाचं. जाणे घेऊन आणि गेली तर आता गावात जाणार आहे ना, गावात जा, हिंड जरा शिक, कसे घर बांधलेत कसे नाही जरा विचार कर. आणि एखादं घर बघ, आपल्या घराला कलर द्यायचा आहे, कळलं का? तो कलर कसा द्यायचा काय नाही, जिना बिना टाकायचा, जरा नियोजन कर आज, मगच जाऊ द्या चालतो. ठीक आहे. आणि त्याच्या पोरासंग बोल, भलं पटलं नाही पटलं तर मी उद्या 2 दिवसांनी बोलू त्यांना. पटू नाही पटू एकदा बघून तर घेतो त्याच. ठीक आहे बघते. बघायच्या आधी बरंच लगेच सुरुवात, मला शेतकरी नको, आमकं नको, तमकं नको. तुला तिला धीरूभाई अंबानीच्या घरात राहायचंय. शिकले तेवढे ओके, चल निघून आणि जाताना त्या माणशीला घेऊन जा गावात. ढगाला लागली कण, पाणी थेंब, भारी वातावरण झालंय. मालक बरं आले तुम्ही. मी काय म्हणतो, मला काय का ना काय ते 100 द्या ना, टाइम झालाय मालक. बावळे का रे तू? जायचं हॉटेल मध्ये. मालकीन समोर नका बोलू तुम्ही. अरे काय पाहिजे तुला? काय नाही, ते आमचं सिक्रेट आहे नाही का. अरे तू पोराकडून घे माझ्या. पोरग नाही देत मला. काल मी तसंच राहिलोय, माझ्याकडे काम होत नाही, मला हात पाय थरथर कापायला लागतं माहिती का. मी बी नाही देत तुला पैसे. मालक असं नका करू, मालक असं नका करू. सांगितलं ना, जाय त्याच्याकडून घे म्हणून. अहो नाही देत ना मालक. मी गेलतो ना काल त्याच्याकडं, नाही म्हंटल मला. तो मला म्हणतो तू येत नको जाऊ, ते मालकान ते तू बघून घे. आता तुमचं नाव सांगतो ते, मी काय करायला पाहिजे सांगा बरं मालक. काय पाहिजे प्लीज तुला? घ्या ना मालक समजून. टाइम झालाय मालक, काम करायचं असतंय, जरा एनर्जी नको का. पुढच्या वेळेस देईन तुला पैसे. मालक असं काय करता राव मालक, मी निघून जाईन बरं का. मग तुम्ही शोधत बसा. किती पाहिजे तुला? आपलं काय एक चपटी झाली म्हणजे. त्यासाठी पैसे पाहिजे होय? हा आता एवढ्या वेळेस देतो पैसे, परत घेऊ नको. हो का माल, मी तुमचा मालक आहे, तुमचा गडी आहे मी. हे घे 100 पाहिजे ना तुला? 100 घे. अजून देऊ 100? नाही नाही, हे घे अजून घे 100 बस. त्याला सवय लावताय. हायला मालक, अजून पाहिजे आणखी 100 दिले. अजून पाहिजे का? आता मी आलोच. आणि परत म्हणायचं नाही कामावून जातो म्हणून, दम नाही द्यायचं मालकाला. हा ठीक आहे ठीक आहे. आणि लवकर ये. हा हा. आणि हॉटेलवर चक्कर मार एक.
हा चालेल चालेल मारतो. हा काय तुम्ही पण 200 रुपये दिले का त्याला? अगे जाऊ दे, कधी नवत मागतो द्यावा लागते. कामगार लोक असं बिथरलाय. सांभाळू लागते यांना. हा चला का हो? आले होय जाऊन? हा काय झालं? आलो जाऊन. घमेंडी मुलगी आहे ती. जादा शिकल्याचा परिणाम आहे तो. ते काय तर म्हणे तिला खेड्यातल्या मुलाशी लग्न करायचं नाही, शहरातल्या मुलाशी लग्न करायचंय. शेतकरी नवरा नको म्हटली ती, नोकरीवाला चांगला नवरा पाहिजे तिला. आणि बोलायचं तर भान नाही, पण जाऊ दे. तुझ्या बापाच्या मित्राची होती मुलगी म्हणून गेली बघायला. लय अपमान केला, लय तोंड आहे त्या पोरीला. मला तर अजिबात नाही आवडली ती अशी घमेंडी पोरगी. तुम्हाला म्हणत होतो ना मी, ह्या नोकरीवाल्या ना अशाच असतात. अरे आता सगळं खरं आहे ते, पण आता माझा मित्र आहे तो, म्हणलं बघावं शब्द टाकून. पोरगी आवडली आम्हाला दोघाला. आम्हाला का माहिती पोरगी अशी असन म्हणून. तो मस्त तुमचा मित्र आहे हो, पण पोरगी बाहेर राहते न एवढी नोकरी करते म्हणलं, तिला असं गावातलं खेड्यातला पोरगा आवडेल का? तिला तिकडं शहरातलेच पोरं आवडतात ना. बरोबर म्हणतो, चुकी आमचीच होती. आम्हीच तिथे गेलो ह्यांच्या म्हणण्यानुसार आणि आलो अपमानित होऊन. बरं ठीक आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना आपल्या त्या पुढच्या हॉटेलचं काम करायचं चालू. हा आता असं कर, ते काय तिथं वाळूची गाडी आलेली आहे, विटाची वाळूची. ते पुढचं काय राहिलेलं आहे ना बगीच्याचं तेवढं करून घे. हो ते गार्डन बिर्डन चांगला बनव. काही त्याला लागले तर झाडं बिडं मागून घे तिथून. ठीक आहे चालतंय. आणि पोरगी पाहिजे ना कुठली परत एखाद्या शेतकऱ्याची वगैरे ते पावर, नोकरीवाली नको. हो तू बरोबर बोलतोयस, खरंय. तुझं म्हणणं खरं आहे बरं का, मला खरंच पटलं बरं का. पण आता काय मित्र असल्यामुळे नावेला जावं लागलं होतं. कारण काय शेवटी शेतकऱ्याचीच पोर शेवटपर्यंत साथ देते, नोकरीवाली नाही. नोकरी आज आहे तर उद्या नाही. जसा आपला बिझनेस किती वर्ष मरस्तवर आपलाच आहे, नोकरी शेवटपर्यंत नाही साथ देत. हो बरं बरं ठीक आहे. असं कर, तू जा तेवढं पाहून घे सगळं. हा आहे का तिकडेच निघाला? हा आणि ते हे आला ना त्याला पैसे दिले बरं का मी. तो आपला कामगार आहे. हा त्याला परत देऊ नको तू. नाही, यायचं जादा पिऊन परत घोटाळा व्हायचा. हा नाही, माहिती त्याची सवय मला नाही का? जाऊ का मग? हो चला. हा ये जाऊन तू. आम्ही गेलो. आणि गाडी सावकाश चालव. बरं हा सांभाळून जा. फोन हो, कर रे, ठीक आहे. मला सांग तेवढं काय तिथं. बरं बरं ठीक आहे. आणि ते किराणा भरून घे, काय भरायचं ते. हा ठीक आहे संपलेलं आहे बघ सगळं. फोन आला होता मला मॅनेजरचा. बरं बरं ठीक आहे. बाई मी एवढे गावात घर बघितले पण मला आवडलेच नाही. अगं कोणीच चांगलं कलर दिलेलं नाही, सगळ्यांनीच असं एकदम भकास सारखं वाटलं मला. मग तुला या गावात कोणतंच- एक पण असं घर नाही का जिथं मला आवडून कलर त्यांचं. हा अगं तू आपल्या गावातला तो बंगला नाही माहित का तुला? कोणतं ग? अगं तो खालच्या रानाच्या तिकडे आहे. नाही मला नाही माहिती. अगं लय मोठा बंगला आहे बाई, गाड्या आणि ते इतकं काय बाई, असं बघितलं तरी असं वाटतं नुसतं बघतच राहावं बाई तिथं. हा का? मग लय भारी आहे. तू ना बघितला ना तो बंगला तर तू म्हणशील बाई मला कस काय माहित नाही आपल्या गावामध्ये एवढा मोठा बंगला आहे. खरं सांगते का हा तू? चल बाई, हे बघ पूजा कसा आहे बंगला हा. वाव किती रिच वाटतोय. मग काही रिच आहे ना, बघ ना. नक्की याचा मालक आहे ना नोकरीवालाच असं. साधा सुद्धा माणूस बनू शकणार नाही असं बंगला. आणि मानसी एवढा मोठा बंगला बांधायला किती पैसे लागले असे कल्पना आहे तुला याची? त्या माणसाला आहे ना कमीत कमी 3 ते 4 लाख रुपये महिना असेल. तुला सांगते मानसी, असा नवरा भेटायला पाहिजे, लाईफच सेट. आणि माझा बाप बघ ना, बघत बसलाय मला शेतकरी नवरा. या अशा घराचा मुलगा जर दाखवला ना, मी आनंदात लग्न करीन आणि माझी नोकरी पण सोडून देईन बाई मी. भला तो काळा गोरा कसा असं तरी चालेल, पण मला पैशावालाच मुलगा पाहिजे. पण का ग मानसी, आपल्याला घर बघून देतील ते आतमधून? मला वाटतं इथं कोणी राहत पण नसं ना ग. नक्की ते सिटीत राहत असतील, शहरातच राहतात. नक्की ते सिटीत राहत असतील. इथं कोणी दिसत तर नाही पण एक जण दिसतंय बघ. चक्र का बरं मारते भर तू? चल बरं आपण त्याला विचारू. हा चल बरं, येडात दिसतोय. आज मी सिंदूर ऑपरेशन घडलंय, आता मी सोडत नसतो, कोणी पण येऊ देत. हा वातावरण आहे. चल पटकन. मला लय आवडलं यार हे घर. बघ ना, गावात असं घर कोणाच नाही बघ.
लाल परी 100ची आता मी पिली लाल परी लाल ते परी. सुंदर घर आहे ना खरंच. कोण? हा कोण आहे तुम्ही? आम्ही दोघे मैत्रिणी आहे का मिकीच्या हा आणि आम्हाला आतमध्ये जाता येईल का हो? ते घर बघायचं होतं मला आतमध्ये. निघा निघा बाउंड्रीच्या तिकडं बाउंड्रीच्या तिकडं अजिबात थांबायचं नाही. बाउंड्री बाउंड्री स्टॉप एंट्री करायची नाही आतमध्ये यायचं नाही. आपण लाल एक मिनिट तुम्ही कोण आहे? मला ना आम्ही मैत्रिणी- इकडं काय करताय तुम्ही? बंगला बघायला आलो होतो की. बंगलोर नगर. अरे फक्त नजर नाही रे आम्हाला बघायचंय. हा आतमध्ये जा. हा. अच्छा तुम्ही मला बंगल्याच्या नावाखाली मला बघायला आले होय? आता कसं आता आम्ही तुला बघायला आलो तर मग तू आम्हाला आतमधला बंगला नाही दाखवणार का? नाही 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 ते सांगणार आहे असं काय करतो तू? मला पहिलं पैसे द्यावं लागेल तुम्हाला. आमच्याकडून पैसे घेणार का? माणसे मग बरं ठीक पैसे घेणार म्हणजे तिकडे मागे पैसे. दे ग त्याला पैसे एंट्री नाही. आणि सगळं विचारून घेऊ आपण त्याच्याकडून. आम्ही देतो बरं का तुला पैसे पण आम्हाला जाऊन देशील ना आतमध्ये तू? आता तुम्ही पैसे द्यायला म्हणलं म्हणजे मला आणखीन एक पिता येईल म्हणजे मी परत लाल परी ऐक परी. ना हे घे 100 रुपये आणि आम्हाला जाऊ दे ना आतमध्ये मला घर बघायचंय. पण आता मालक ओरडन. हे घे. नाही नको. अरे हे बघ ना 100 तुला. मला सांग आता हा या घराचा मालक कुठे राहतो? आणि का रे तू तर इथं कधी येतच नसल. चांगलं मोठ्या नोकरीला असेल नाही का? ते राहू दे नोकरी बिकरी नाही करत आमचं मालक. मग आधी शेतकरी आहेत शेतकरी. काय? हा. मोठं बंगलं. एवढा मोठा बंगला मालकाचाच आहे. अहो त्याला शहरात जायची गरजच नाही. लय मोठं मालक आहे आमचं. महिन्याला लाख रुपये कमवतात लाख रुपये. आमच्या मालक एवढं मोठं आहे की नोकरीला माणसं त्यांच्याकडे येतात. आणि एवढंच नाही आमचं मालक तर एवढं मोठं कशाच्या जीवावर बाहेर देशात पण जातात ते फिरायला. बापरे. हा 6 महिने. पण आमच्या मालकाकडे ना सगळं पण फक्त आहे ना वाघिणीचं दूध नाही हो. एवढा पैसा आहे ना असे नोकरीवाले आहेत ना किती पण विकत घेईन. अहो नुसतं शेती नाही हॉटेल आहेत आमच्या मालकाचे. कांद्याचा पैसा आहे त्याच्यानंतर वेगवेगळे त्यांचे ते काय म्हणतात ते बिझनेस आहे त्यांचे. हा आमचे मालक आले. मालक नमस्कार. काय नाही ते तुम्हाला विचारित होते पोरी. बरं ठीक आहे बोल तुम्ही. तू बस आपलं तिथे जा. बोला मी येतो. 1 मिनिट मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते. हो का? हा तुझा फोटो आलता मला आईबाबांनी दाखवला होता. कशासाठी? तू आमच्याच गावची ना रमेश काकांची मुलगी? हो त्यांचीच मुलगी मी. वा तू गावाकडे आली आणि तुला गाव बघायला मिळालं. काय वेळ आली. आणि तुला तर खेड आवडत नाही मग इकडं कशी काय आली? आणि तुझ्या बापाला तर तू म्हणली की मला शहरातच राहायचंय इथं नाही राहायचं गावाकडची पोरं नाही आवडत म्हणून. मग इथं कशी काय आली गावात? तुला तर काळा गोरा कसलाच नवरा खेड्यातला पटतच नाही. तू मला ओळखलं नाही आणि मला पाहिलं पण नाही. बरं तुझ्या माहितीसाठी सांगतो आता 40 एकराचा बागायतदार आहे मी. आणि हॉटेलचा धंदा काय तो आपल्या टाइमपाससाठीच करतो. आणि शहरात काय ग 10 बाय 10च्या रूम मध्ये माणसं राहतात आणि तुमच्यासारख्या रूम आहेत ना आमच्या कामगारांना कपडे बदलायला ठेवतो आम्ही. तुमचं 5 बाय 10चं किचन असते आमचं 25 बाय 30चं नुसतं किचन असते. रोज सकाळचा शिळा भात खाणार तुम्ही. आम्ही आमच्या शेतातली रोज ताजी भाजी खातो. आणि नोकरीवाल्यांना किती ग 1 लाख रुपये पगार असेल ना फक्त. आणि कसलाही पगार नसताना ना या शेतकऱ्याच्या मुलांनी आहे ना एवढं सगळं करून दाखवले. आणि तू माझ्या आईबापाला घराच्या बाहेर काढलो आहे. चल तुला माझं घर पण दाखवतो आणि माझे आईबाबा पण दाखवतो. दोन्ही बी श्रीमंत आहेत. चल
आई बाबा, आई बाबा, काय जरा कोण आले पाहता का? कोण आले? बघा तुमच्या डोळ्याने आता. हीच का ती मुलगी आई, जिला पैशाचा आणि शहराचा घमंड होता? तुझी लायकी आहे का मोठ्या माणसांसोबत कसं बोलावं ते? शिकलेली एवढी, नोकरीला आहे म्हणून कसं पण बोलणार का? आणि तुझ्यासारख्या आहे ना 56 पोरी मी रोज पाहतो. माझ्या आईबापावर आहे ना मी नुसतं वळून टाकेन अशा तुझ्यासारख्या पोरी. आणि हा नोकरीचा गर्व आहे ना इथं नाही दाखवायचा गावात येऊन. यार पोरी इकडे कसं काय आल्या? काय पूजा इकडे कसं काय आली? ते ही म्हटली की आपल्या गावात एक चांगलं घर आहे, तिथलं कलर बघ, तुला कसं वाटतं? बघितला का मी? हा. कसं काय वाटलं? बंगला कसा वाटला ती सांग पहिले. चांगलं आहे. हेच ते माणसं आणि हाच तो मुलगा. कोणची गोष्ट न समजून घेऊन बोलण्यापेक्षा आहे ना काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कळालं का? चुकलं पप्पा माझं. हा, मोठे माणसं करतात ना थोडंफार त्यांचा आदर केला पाहिजे, कसं बोललं पाहिजे. वाटलं तुला बरोबर आहे, शेतकरी नवरा आहे शेतकरी. अरे पण शेतकरी किती मोठे असते, आज कोणाला फक्त नाव शेतकरी झाले, पण शेतकरी बी एवढे ब्रँड झाले त्यांच्या दारात आहेत ना 30-40 लाख लोकांच्या गाड्या उभ्या आहेत. एवढे मोठे झाले शेतकरी. फक्त म्हणायला लोकांना एक झालंय का शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याचा मुलगा. का शेतकऱ्याच्या मुलांची लग्नच नाही व्हायची? तू जेवढी नोकरी करते ना आणि तुला जेवढा महिन्याला पगार मिळतो ना ते त्यांच्या एका हॉटेलच्या वेटरला वाटतो. तेवढे जे वेटर असते ना 15-20 त्यांना वाटते. तुझा पगाराचं काय घेणं नाही त्याला. होऊन आलेली लक्ष्मी तू डावाली माहिती. आता बोलण्यात काय माझे बघ घरन चल. आणि हे घर जेवढं मोठं आहे ना, आमची प्रॉपर्टी जेवढी मोठी ना तेवढं शेतकऱ्याचं काळीज बी मोठं असते, एवढं लक्षात ठेव. हे बघ मुली, कोणत्याही मुलीचे आई वडील आहेत ना कधी आपल्या मुलाचं वाटोळं व्हावं म्हणून असं कधी डोक्यात ठेवत नाही. मुलीसाठी चांगलंच पाहतात. अरे त्यांना एवढी जाणीव असते की आपली पोरगी चांगली राहावा, सारखी चांगली राहावा म्हणून धडपड करीत असते. अरे तुझे पप्पा माझे मित्र आहेत आणि एवढा समजदार मित्र मला मिळाला हे माझं भाग्य समजतो म्हणून मी तुमच्या घरी आलो होतो. हे बघ माझ्याकडे एवढा पैसा आहे, जेवढा पैसा आहे ना माझ्याकडे तेवढाच माझा मित्र देखील माझा तेवढा मोठा आहे. आणि हे जे सगळं दिसतंय ना एवढं तुला भव्य दिव्य ही प्रॉपर्टी, हे काय असं 2 नंबरनी कमवलेलं नाही, हे कष्टाने आणि घामाने कमिलेलं आहे बघ. अरे आमच्या शेतात जर तू पाहिलं ना ते ऊस, ते कांद्याचे पैसे किती येतात पाहिले तर तू म्हणशील मी तुमच्या दारात का आलो माहिती आहे का? तो माझा मित्र आहे म्हणून आलो. आणि माझा तू आवडली, आम्हाला दोघाला तू आवडली म्हणून आम्ही तुझ्या दारात आलो. आणि माझं पोरगं बी चांगलं आहे बा, चला म्हणलं त्या पोरासाठी पोरगे पाहू करू म्हणून आम्ही आलो. तुझं रूप दिसलं आम्हाला चांगलं, पण तू आम्ही आल्यावर तुझं वागणं पाहून आम्हाला जरा विचित्रच वाटायला लागलं. माझं खरंच चुकलं, मला दोघेही माफ करा. मला माझ्या नोकरीचं घमंड होतं, पण मी आज बघितलं ह्याच्या पुढं माझं नोकरीचा पैसा काहीच नाही आहे. मी माझ्या दारातून तुम्हाला हाकललं, पण तिथं माझी आई असते ना तर हे सगळं घडलंच नसतं. आणि खरंच सांगते, तुम्ही तुमच्या मुलाला चांगले संस्कार दिले, असे संस्कार कुठंच बघायला भेटणार नाही. आणि तुम्हाला सांगते, आता मी लग्न करेन तर शेतकरी मुलासोबतच करेन. आता मला शेतकरीच नवरा पाहिजे. शेतकरी हा कोणाच्या बांधीत नसतो, त्याच्या मनाला वाटण तसं जगतो. आणि खरंच मी एवढी येडी, मला हे आधी नाही समजलं, आज कळलं. मी पण किती येडी, मला हे आधी समजलंच नाही. आता मी ठरवलंय, मी पण शेतकऱ्याची राणी बनूनच राहीन. आणि मला ना सांगितलं होतं का सिटीतल्या लोकांनी का शेतकरी गरीब असतो म्हणून, पण बघा ना शेतकऱ्याकडे काही नाही आज. लोक पण येडेत, काही पण बोलतात शेतकऱ्यांना. मी तुमच्या मुलासोबत लग्न करायला तयार आहे, तो तयार असेल तर. तुला जर पटत असेल ना तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, कारण तुझे वडील आणि माझे वडील एकमेकांचे चांगले मित्र आहेत म्हणून. आणि माझा बाप जर म्हणलं ना तर मी कोणत्याही मुलीसंग लग्न करीन, भली ती काळी असो, गोरी असो किंवा कशी असो. ती बोलून गेली, तिला शहरातल्या लोकांनी शिकवलं होतं, तिच्या कानावर जरा वेगळं घातलं होतं. पण आजपासून ती तुमच्याबद्दल एकही शब्द वेगळा बोलणार नाही. हे बघ, ती बी सांगतो तुला मी, ज्या दिवशी असं होईल ना त्याच दिवशी माझी मुलगी मला मिली, परत मी तिच्या दारात येणार नाही. आणि आता नाही म्हणू नको, पोरांचं लग्न लावून दे, लय उपकार होतील तुझे. चालतं. काय वाटतंय तुला आता? काय अडचण आहे काही? नाही, काहीच अडचण हे नाही. बघ, आपण आहे ना चांगल्या ठिकाणी लग्न करू.
तू काळजी करू नको. तिच्या माझ्याकडे काही पैसे नाहीत, तिच्याच पगारावर तिचं लग्न करणार आहे. अरे मित्रा तू बिलकुल चिंता करू नको. तिच्या पगारातले पैसे तुला खर्च करायची गरज नाही. हो आम्ही सगळा खर्च करतो. तू फक्त हा म्हण. हा म्हणजे आता काय राहिलंय, लगेच तयारीला लागू. तू आणि म्हणशील दुसरी तर गोष्ट, नोकरीला जायचं नाही हो आजपासून. ही गरज तू ही नोकरी, समजलं का? इथं काय नाही, भांडे कुंडे करायला सगळं पाय आहे, तुला फक्त राणीवन राहायचे आणि नवऱ्याची काळजी घ्यायची हा. म्हणजे साहिलची. ते वाळून चाललंय त्याला जाड कर फक्त थोडासा, हो म्हणजे मग बरं होईल ते. खरे बर का नाना, उलट सगळं मार्गी लागलं. हाय का? हा तुम्हाला छोटा मुलगा आहे का? नाही, 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 तुझ्यासाठी मी दुसरा बघतो. चल चला येतो आम्ही. हो हो हो. अरे पण मला हे विचारायचं होतं. बोल ना. कोणी तू काही टेन्शन बिन्शन तर घेतलं नाही ना? नाही काका. अगदी मनापासून हा म्हणले ना, हो मग काय करायचंय? नाही चांगले बघ बर का, जुळवून द्या. तू तसं मनात बाळगू नको की टेन्शन मुळे मी हा म्हणते तसं काही. नाही नाही, तिच्या मनात निर्णय घेतलाय तो, आपण नाही घेतला. आणि खरंच माझं चुकलं, मला माफ करा बरं का. अरे 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 असू दे, अरे असू त्याची दे. काही गरज नाहीये. अरे अगदी सुखात राहशील या घरात, हो बिलकुल चिंता करायची नाही. आमच्या तुला- पोराला संस्कारच तसे दिलेले आहेत. मी तुला मुलीसारखी ठेवेन. ठीक चल आहे. चल आता आपण जाऊ. बरं येतो आम्ही. बरं तू ये घरी मग. येतो ना मी, येतो ना. नाही तर मग बरं भेटू आपण, फोन करतो असं. फोन कर मला. आता मला लय आनंद झालाय, त्याच्यामुळे आता काही विषय नाही. आता नाद नको करतो मग. आता खर्च किती होते. अरे बाई, असं टेन्शन नाही काय? घेत. अरे आता खर्च किती होते आता घेत नाही मी. अरे आपण मित्र नाही आता. गावात मग केवढं मोठं नाव होईल माहिती तुला, कळतं काही? अरे पण आपण वेळी झालो तर आता आता. नाही, सोड गावात मला तुझ्यामुळे दर्जा मिळेल माहिती का? आता म्हणतो आता आमच्या आमच्याचं येईल. अरे असं असं. चल जाऊ मी आता. हा, या, या, या. लगेच चालले का? फोन कर बर का. हो अय मित्रा, फोन कर फोन करतो, करतो. हा. हा. आपण लागू तयारी. हो. बरं पप्पा, हा मी आलो जरा तिला सोडून. हा मिळाला चान्स, लगेच चालला सोडवायला. अहो पप्पा तसं नसतंय. मग कसं असतं? लग्न जमलंय ना आता माझं. बर बर, जा कुठे घेऊन नाक जाऊ फिरायला. सोडून या फक्त. काय तुम्ही पण चला घरात. अगं पोरांचं नाद असतं, तुला पण कळत नाही. कमी पोरं आहेत ती.